नेर येथे लोक अनुकंपा बहुउद्देशीय संस्था व पॉवर ऑफ मीडियाच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारीला गणराज्य दिनाचे औचित्य साधून भव्य विदर्भस्तरीय खुली वादविवाद स्पर्धा व कोरोना योद्धांचा जाहीर सत्कार करण्यात आला। या वादविवाद स्पर्धेसाठी सभागृहाच्या मते केंद्र सरकारने जाहीर केलेले कृषी विधेयक शेतकरी हितास बाधक आहे हा विषय निर्मल बन्सी लॉन सभागृहात घेण्यात आला। पाटणबोरी, राडेगाव, यवतमाळ, अकोला, अमरावती, माणिकवाडा, अंजनगाव व विदर्भातील अनेक ठिकाणाहून अनेक स्पर्धक सहभागी झाले। यामधील प्रथम बक्षीस 5,555 रुपये रोख स्वर्गीय महादेवप्पा झाडे स्मृती प्रित्यर्थ विक्रम वसंत आप्पा झाडे यांच्याकडून देण्यात आले। ते बक्षीस वैष्णवी हगोने अंजनगाव हिने पटकावले। द्वितीय बक्षीस 3,333 रुपये रोख दिवाकर ढोके यांच्याकडून देण्यात आले। ते बक्षीस विनय पाटील व विशाल नंदागौडी अकोला यांना देण्यात आले। तृतीय बक्षीस 2,222 रुपये रोख बंडू बोरकर यांच्याकडून देण्यात आले। ते बक्षीस प्रतीक महल्ले व करण पारके अमरावती यांना मिळाले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष अडसोड हे मंचावर उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या सत्कार मूर्तीचे सत्कार अमनभाई व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। सत्कारकर्त्या आनंदा नरेंद्र गद्रे हे पण मंचावर उपस्थित होत्या। प्रमुख पाहुणे म्हणून संजय देशमुख, माजी क्रीडा राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य, संदीप बाजड, संस्थापक पॉवर ऑफ मीडिया अमरावती, उत्तम ब्राह्मणवाडे, विभागीय अध्यक्ष पॉवर ऑफ मीडिया अमोल नानोटकर, सदस्य विदर्भ प्रवेश पॉवर ऑफ मीडिया उमेश लोटे, जिल्हाध्यक्ष पॉवर ऑफ मीडिया प्रवीण हरमकर, जिल्हाध्यक्ष हल्ला निवारण समिती पॉवर ऑफ मीडिया अमरावती फणींद्र वाडकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पॉवर ऑफ मीडिया अमरावती, वकील दानिश, सदस्य पॉवर ऑफ मीडिया प्रवीण शेगोकार इत्यादी पाहुणे मंचावर उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष कांबळे यांनी केले तर प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक नवनाथ दरोई यांनी केले। पाहुण्यांचे आभार भूमिका दरोई हिने मानले। या कार्यक्रमाला अजमत खान, मनोज झोपाटे, वाशिम मिझा, राहुल मिसळे, धम्मपाल तलवारे यांचे सहकार्य मिळाले। कार्यक्रमात यशस्वीकरिता नवनाथ दरोई, सक्षम दरोई यांनी अथक परिश्रम घेतले। पाहुण्यांच्या आभाराने कार्यक्रमाची सांगता झाली। नवनाथ दरोई, विदर्भ न्यूज नेर।